आज बंद तर मागे घेण्यात आलेला आहे, परंतु ठिकठिकाणी बसून निषेध केला जाणार आहे काळ्या फिती लावून. तसं नियोजन आहे, तुम्ही कुठे बसणार आहे, काय सांगणार? राज्यामध्ये अलीकडे ज्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही आता शिल्लकच राहिली नाही. सत्ताधारी सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्तेचा मलिदा चाकण्यासाठी एकमेव धंदा त्यांचा सुरू आहे, त्यामध्ये ते व्यस्त आहे. आणि छोट्या बालिकेवर रोजचे अत्याचार हे आता महाराष्ट्राची दररोज मान शर्मेनं खाली जावी अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहे. आणि अशा स्थितीमध्ये जनतेच्या भावनांचा विचार करून, लोकांच्या उद्रेकाचा विचार करून आम्ही निषेध म्हणून सरकारच्या या कृतीकडे लक्ष वेधण्यासाठी बंद पुकारला होता, आवाहन केलं होतं. परंतु कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला, बंदला बेकायदेशीर ठरवणं, खरं म्हणजे हा एक घटनात्मक किंवा घटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा बंदचा अधिकार महात्मा गांधींच्या काळापासून आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता आली असती, पण वेळ नव्हता. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं आम्ही पालन करायचं ठरवलं आणि बंद मागे घेतला. परंतु जनता जर उत्स्फूर्तपणे बंद करत असेल तर त्याला आमचा कुठलाही विरोध नाही. आम्ही मात्र रस्त्यावर आमचा पक्ष म्हणून आम्ही कुठेही तशी कामगिरी करणार नाही. आणि सरकारच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये जो एक राग आहे सरकारविरुद्ध आणि जे चीळ आहे, तुम्ही लाडली बहीण कार्यक्रम घेण्यासाठी बाहेर फिरताय आणि मुख्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात छोट्या छोट्या मुलीवर एवढ्या मोठी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी भेटसुद्धा देत नाही. हे किती दुर्दैव आहे. ती परिस्थिती पाहत नाहीत, लोकांच्या भावनांचा विचार करत नाही. तर मला वाटतं की सत्ता हातून जात आहे म्हणून अस्वस्थ असलेल्या लोकांनी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज मी स्वतः संविधान चौकामध्ये नागपूरच्या बसणार आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी ठाण्यात बसणार आहेत. आमचे बंटी पाटील कोल्हापूरमध्ये बसणार आहेत आणि बाळासाहेब थोरात नगरमध्ये, आणि सर्व जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आम्ही या सरकारचा निषेध करणार आहोत. आणि तातडीनं कायदा सुव्यवस्था ही जी कोलमडली आहे ती परत पूर्वपदावर आणण्यासाठी लक्ष द्यावं, या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे, कालच या बदलापूरच्या प्रकरणामध्ये 2 सदस्यीय अहवाल आला. त्या अहवालामध्ये अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची त्या अहवालामध्ये निष्कर्ष नोंदवले आहेत. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की शाळा व्यवस्थापनाने एवढं गंभीर त्या माणसाला नियुक्त करताना कुठलीही चौकशी केली नाही. त्याला विना ओळखपत्राने मुक्तपणे संचार करत होता तो त्या परिसरात, आणि एकदा नाही तर अनेक दिवसापासून त्या मुलीवर अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य हा नराधम करत होता. ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतरसुद्धा 48 तास प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. डॉक्टरांनी सुद्धा त्या मुलीची मेडिकल तपासणी करताना सुद्धा 12 तास लावले. हे डॉक्टरांचा सुद्धा अक्षम्याचा गुन्हा आहे. त्यामध्ये नोंदवलेले जे निष्कर्ष आहेत 2 सदस्यीय समितीमध्ये, की शाळा समिती याला जबाबदारच आहे, ते तर माननीय न्यायालयाने म्हटलं आहे. परंतु अनेक निष्कर्ष इतके गंभीर आहेत की राज्य कुठे घेऊन चाललं आहे हा खरा प्रश्न महाराष्ट्रात पडतो आहे. महाविकास आघाडी
आज तुम्ही सगळ्यांनी संप मागे घेतलेला आहे बंद, परंतु जनता पण सर्वसामान्य यात उतरलेलं आहे. सकाळपासून सगळ्या महाराष्ट्र सुरळीत सुरू आहे, शाळा सुरू आहे, सगळे हॉस्पिटल ऑफिसेस सगळं सुरू आहे. बदलापूरचा जो अहवाल आला आहे ती फार गंभीर आहे, ते सांगितलं त्याच्यावर कारवाई किंवा त्या अहवालावरून पुढची कारवाई बघत नाही. आता ते अहवाल काल आलेला आहे, आम्ही शासनाला पत्र लिहून त्या संदर्भात त्वरित कारवाई करावी. कारण पोस्कोमध्ये कुठलाही गुन्हा निदर्शनास आला, माहीत झाला तर त्यावर तुम्हाला वेळ काढूपणा करता येणार आहे. म्हणजे वडिलांना सुद्धा लक्ष किंवा नातेवाईक जर असतील, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, यांना सुद्धा तो त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पोस्कोमध्ये ज्या काही तरतुदी आहेत, जे काही पोस्कोच्या कायद्यामध्ये नियम आहेत, त्यानुसार हायकोर्टाने तर स्पष्ट सांगितलं आहे की सगळ्या संस्था चालकावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. शिक्षिकेच्या लक्षात आणून दिलं, मुख्याध्यापिकेच्या लक्षात आणून दिलं, शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिलं. त्या सगळ्यावर कारवाई होईल असं मला ॲडिशनल CP ज्यावेळेस मी बदलापूरला गेलो होतो तिथे त्यांनी सांगितलं आहे. आणि उद्या मी पत्र लिहून यावर तातडीनं कारवाई करायची मागणी करतो आहे. महाराष्ट्रात आज सगळं सुरळीत नाही, जाऊ द्या ना, सुरळीत आहे काय नाही आहे काय, आम्ही आमचा बंद मागे घेतला, आम्ही निषेध करणार आहोत. जनतेने केला तर आम्ही जबाबदार नाही. अजून तर मार्केट सुरू व्हायचं आहे. मार्केट सगळीकडे 10 वाजता 9 वाजता 10 वाजता सुरू होतो. जनता ठरवेल. आणि अशा नराधमांना, अशा किळसवाण्या कृत्याला सहकार्य करणाऱ्या सरकारला जनता निवडणुकीमध्ये आपली जागा दाखवेल. हे राज्य काही कायद्याचं राज्य थोडी झालं आहे. हे लुटारूचं, चोराचं, डाकूंचं राज्य झालेलं आहे. एकमेव धंदा आहे, सरकारी तिजोरी खाली करून मताचं राजकारण करा आणि सरकारी तिजोरी खाली करून स्वतःच्या पोट भरा, स्वतःचा लुटून खा. एकमेव धंदा चालला आहे. माहिती आहे आता लोकसभेमध्ये 70, 80 कोटी रुपये दिल्याची माहिती समोर येते आहे. कोण कारवाई करणार एकेका उमेदवाराला? हे सगळे पैसे सत्ता मिळवण्यासाठी राज्य ओरबडून उद्ध्वस्त केलेलं आहे. मी सांगितलं आहे की 2,14,000 कोटीचा 2,14,000 कोटी कुठे गेले? ते लायबिलिटी आहे, तुटीची तूट आहे. आता हे सगळं कर्ज तर वाढलंच, पुन्हा रोज टेंडर काढणं सुरू आहे. म्हणजे भ्रष्टाचारासाठी राज्य विकण्याचं काम या लोकांनी केलं. यांच्यावर कोणावरही कंट्रोल नाही. कोणाचा कोणाशी सगळं सुसाट चाललं आहे. पूर्वी कुठंतरी कंट्रोल होता, पण या 2-3 वर्षात आम्ही पाहतो आहे काही कंट्रोल नाही. आणि सर्रास अनावश्यक टेंडर 15 वर्षात जेवढे टेंडर काढले नाहीत तेवढे टेंडर 2 वर्षामध्ये काढले. 2 वर्षात जरा माहिती घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते मार्चमध्ये 2141 घटना घडल्या. 2141 मुलीवर अत्याचारांचे, महिलावर अत्याचारांचे, बलात्कारांचे. आणि एवढं कहू नये, राज्य आज महाराष्ट्र हे या महिलावरील अत्याचारामध्ये 1 नंबरचा राज्य झाला आहे. कुठे काय करत आहे? पोलिसामध्ये आपसात खूप मतभेद निर्माण झाले. अनावश्यक लोकांना त्या ठिकाणी बसवलं गेलं आहे. मर्जीतल्या लोकांना बसवलं गेलेलं आहे. हे कायदा त्यामुळे धाक राहिला नाही. ना गृह खात्याचा धाक राहिला आहे, ना गृहमंत्र्यांचं लक्ष आहे. कारण 10-10, 20-20 खाते आहेत त्यांच्याकडे. ते तिकडे लक्ष देऊ शकत नाही. आणि राज्य मात्र उद्ध्वस्त होत आहे. महाराष्ट्रात मणिपूरसारखी अराजकता पसरवण्याचं षडयंत्र महाविकास आघाडी करते असं भाजपने आरोप केला आणि त्याचे सूत्रधार शरद पवार आहेत असंही भाजपने म्हटलं. शरद पवारांची कदाचित त्यांना भीती वाढत आहे, म्हणूनच तर Z+ सुरक्षा दिली त्यांना. ते म्हणले की माझी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठीच त्यांनी न मागता देणं याच्यातच भीती आहे. मोहन भागवतांनी न मागता दिली म्हणजे माहिती मिळवण्यासाठीच आहे. RSSमध्ये काय चाललं आहे हे सगळे डिटेक्टिव्ह सीप आहे त्या लोकांची दिल्लीत बसले. त्यांचे स्टेटमेंट, त्याला जोड महाराष्ट्रातला नेता आहे, ते सगळे मिळून हे अशी वक्तव्य करत असतात. महाराष्ट्रामध्ये तुमच्या डोळ्यादेखत तुम्ही काय केलं? मणिपूर पेटवलं. कोणी पेटवलं मणिपूर? मणिपूर भाजपने पेटवला. भाजपच्या स्वार्थी राजकारणामुळे मणिपूर पेटला. आणि एकदासुद्धा भारतीय जनता पक्षाचा नेता CM आपल्या PM तिथे का गेले नाहीत? आणि तुम्ही दुसऱ्यावर आरोप करताय. महाविकास आघाडी ही आता महाराष्ट्रात सत्तेत येणार, सत्ता जाणार म्हणून हे कुठल्याही स्तरावर जाऊन बोलू शकतात.
यांना कुठलीही मर्यादा नाही. काल नागभीडला जी घटना घडली त्याच्या बाबतीत पण फार भयावह घटना आहे. मतिमंद मुलीवर जी घटना घडली, काल 5 आरोपीला मी ॲडिशनल एसपीशी बोललो, एसपीशी बोललो, 5 आरोपींना अटक केली. बसस्थानकामध्ये ही घटना घडली. मला हेच सांगायचं आहे की एवढा महाराष्ट्र हादरला असताना पुन्हा त्या तरुणांची ही हिंमत होते आहे, याचा अर्थ त्यांना कुठेतरी भीती आहे का? हे कृत्य करताना तरुणामध्ये, लोकांच्यामध्ये कुठेतरी भीती दिसते का? म्हणजे कायदा आम्ही कुछ भी करेंगे तो हमारा कोई कुछ बाल बाका नहीं कर सकता, ही हिम्मत गुंडांची झाली, ही हिम्मत क्रिमिनल लोकांची झाली. हिम्मत असा गुन्हेगारी करताना त्यांना भीती वाटत नाही. कारण ठाण्यामध्ये, एका ठाण्यामध्ये 57% क्राईम वाढला. सर्वाधिक गुन्हे ठाण्यात होत आहेत. कारण जेवढे काही गुन्हेगार आहेत ते सगळे शिंदेंच्या बरोबर गेले, शिंदेंच्या सेनेबरोबर आहेत जेवढे क्रिमिनल आहेत. त्यामुळं त्यांना वाटतं की हमारा आकाही खुर्ची पर बैठा है, हम क्यों डरे. हे जर होत असेल तर 57% क्राईम का वाढणार नाही? नागपुरातलं क्राईम वाढलं आहे, कशामुळे वाढतो एवढा? हे सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या जर गृह जिल्ह्यामध्ये हा क्राईम वाढत असेल तर हे त्या खुर्चीवर बसण्याचे लायकीचे आहेत का, हा खरा प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे एकाकी पडल्याची टीका भाजपने केलेली आहे आणि शरद पवार नाही, कधीही बसवणार ते भाजपा कितीही महाविकास आघाडीमध्ये वाद लावू देत, महाविकास आघाडीची सत्ता येईल. महाविकास आघाडी ठरवून ज्याला मुख्यमंत्री करायचं आहे महाविकास आघाडी करेल. कोणी एकाकी पडलेलं नाही. आमचा उत्तम समन्वय आहे, आमच्या बैठका सुरू आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा विषय जो आहे तो एकत्र बसून हायकमांड निर्णय घेईल. हायकमांडमध्ये आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत, राहुलजी आहेत, सोनिया मॅडम आहेत, इकडे शरद पवार साहेब आहेत, उद्धवजी आहेत. हे सगळे बसतील आणि तो निर्णय होईल. तो फार आमच्यासाठी अडचणीचा नाही. अडचणीचा महायुतीसाठी आहे. आता तुम्ही राजकारणाचा विषय, महायुतीमध्ये काय चाललं आहे, काय हलवेल आहे, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात आहे. लाडकी बहीण म्हणून तिघेही सांगत आहे. अजित पवार तर लाडकी बहीण मुख्यमंत्री नावही घेत नाहीत त्या लाडकी बहीण योजनेचा. लाडकी बहीण मीच आणली म्हणून सांगतात. ते मुख्यमंत्री म्हणतात मीच आणली, देवेंद्र फडणवीस म्हणतात मीच आणली. आता कोणी आणली आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचं काम करताय, घाला. तुम्हाला आपसात इतकं वितुष्ट आहे त्यांच्या, केवळ शीतयुद्ध, कोल्ड वॉर तिघामध्ये सुरू आहे. हो, राज्यपाल नियुक्त 12 जागांचे 2 वर्षापासून रखडलेलं आहे. तुम्ही कोर्टात गेले होते. काल उद्धव ठाकरेंनी मागणी केली की त्या 12 जागांची जी यादी दिली होती महाविकास आघाडीने त्यावर निर्णय घ्यावा. असं आहे की 12 जागांच्या संदर्भात पहिल्यांदा इतके दिवस ही जागा रिक्त ठेवल्या. त्याला ते कोश्यारी नावाचे राज्यपाल जबाबदार आहेत. त्या माणसांनी राजकारण केलं, घटना बघितली नाही, संविधानाला धरून त्यांना काम करता आलं नाही. खरं तर संविधान विरोधीच कृती होती ती आणि त्यामुळं या जागा रखडत ठेवल्यात. विविध क्षेत्रातील 12 लोकांची नावं आम्ही दिली. आता आम्ही म्हणालो की ते तुरंत भरा. ठीक आहे, कोर्ट भरत नाही, पुढच्या सरकारमध्ये भरू देत, आम्ही स्वागतच करतो, आम्ही विरोध करत नाही त्या निर्णयाचा. कारण सरकारची मागणी होती की आम्हाला परवानगी द्या, पण कोर्टाने ते नाकारलं. उद्धवजींची मागणी नाही, कोर्टाची, आपल्या सरकारची मागणी होती की आम्हाला भरायची परवानगी द्या. म्हणजे आम्ही लिस्ट दिली ती भरायची नाही आणि तुम्ही जे लिस्ट दिली ती भरायची. तर कोर्टाने योग्यच निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्र बंद के ऊपर क्या कहेंगे आज जो महाराष्ट्र बंद का आपका आह्वान था जिसको पीछे लिया गया? नहीं, कोर्ट का सम्मान करते हुए हमने ये निर्णय पीछे लिया है. हम लोग सरकार का कृति का, सरकार के कानून से व्यवस्था की जो धज्जियाँ उड़ चुकी है, यहाँ पे कानून का राज्य ही नहीं बचा है. तो इस स्थिति में हम लोग काली फीत लगाकर और मुंह में पट्टी बांध के, काली फीत मुंह में बांध कर, हाथ में काला झंडा लेकर ये सरकार का निषेध करेंगे और महिलाओं के अत्याचार जो हो रहे इसके तरफ सरकार का ध्यान आकर्षित करने का निर्णय हमने आज लिया है. विविध शहरों में हम बड़े बड़े सब मुख्य नेता जो गण हैं वो बड़े बड़े शहरों में बैठेंगे. तालुका स्तर पे लेकर तो जिला स्तर के नेता अपने अपनी जगह, अपने अपने डिस्ट्रिक्ट में, तालुका प्लेस पर इस सरकार का निषेध करेंगे और सरकार का ध्यान आकर्षित. हिंदी में जानना चाहेंगे जो अहवाल आया है बदलापुर के बारे में, उसके बारे में क्या? 2 मेंबर का, 2 सदस्य का जो अहवाल समिति नियुक्त की थी उसमें गंभीर स्वरूप का उसमें नोंद है और वो उस अहवाल के आधार पर
संस्था के चालक और संस्था के बाकी कर्मचारी भी इसमें दोषी है। इन्होंने दोषी मीन्स दोषी नहीं कहा गया है, पर इनकी निग्लिजेंस है, इन्होंने इनके तरफ ध्यान नहीं दिया। जब ये प्रकरण सामने आया था तो 48 घंटा तक इन्होंने कोई कार्रवाई नहीं की और उनसे उल्टा सीधा सवाल करते रहे। हॉस्पिटल में भी 12 घंटा तक उसका मेडिकल नहीं किया गया। जो कर्मचारी की नियुक्ति की गई उसको कोई भी उसका कैरेक्टर के बारे में कोई इंक्वायरी नहीं करते हुए उसकी नियुक्ति की गई। ये लड़कियों के साथ लड़कियों को 1 इंच तक इंजरी हुई है। तो ये कितना गंभीर मामला है कि डॉक्टर ने भी ध्यान नहीं दिया, संस्था ने भी। बहुत सारे निष्कर्ष है, पर वो गंभीर निष्कर्ष उन्होंने अपने अहवाल में दिया है। हम लोग इसके ऊपर कार्रवाई करने की मांग करेंगे। नागभीड़ की घटना ये अभी देखिए, बदलापुर हो या नासिक हो, जलगांव हो, नागपुर हो, अकोला हो, ऐसे सारे घटनाएं घटते हुए महाराष्ट्र में पूरा जन आक्रोश होने के बाद भी अगर नागभीड़ में यह घटना कल घटती है, इसका मतलब यही है कि आरोपी के ऊपर किसी का अभी कंट्रोल नहीं रहा है। कानून सुव्यवस्था पूरी धज्जियाँ उड़ चुकी है। तो इसीलिए गुनहगार जो होता है, क्राइम करने वाला, उसको लगता है कि उसको डर नहीं लगा है, किसी चीज़ का डर नहीं लगता है, क्योंकि शासन कुछ नहीं कर सकता, शासन हमारा बाल बाका भी नहीं कर सकता। ऐसी हिम्मत क्रिमिनलों की बढ़ चुकी है, क्योंकि सारे क्रिमिनल महाराष्ट्र के सत्ताधारियों के साथ में फोटो निकाल रहे, उनके पार्टी में जा रहे, और जो क्रिमिनल के ऊपर पार्टी की कार्रवाई होती है तो उस तुरंत वो पार्टी में जाने के बाद में अगर पुलिस कार्रवाई करती है तो पूरे पीआई की तुरंत बदली हो जाती है। ये उदाहरण नागपुर जिले के ग्रामीण में हुआ है कि जो जिसके ऊपर एनटीडीए के अंदर में कार्रवाई की गई वो भाजपा से संबंधित था, तो उस पीआई की 6 महीने के अंदर में बदली की गई। तो ये सब महाराष्ट्र में चल रहा है। ठाणा जिला में तो पूरे क्रिमिनल मुख्यमंत्री के पार्टी में गए, वो खुलेआम छाती निकाल कर फोटो निकाल रहे, सेल्फी निकाल रहे मंत्रालय जाकर। पुणे के लोग जो मर्डर केस में थे। तो ये कानून सुव्यवस्था कैसी रहेगी स्टेट के अंदर में? कानून ये बिहार से भी बदतर, बिहार का नाम हम लेते हैं, बिहार से भी बदतर स्थिति महाराष्ट्र की कानून सुव्यवस्था में हो चुकी है। पूरा खुलेआम ड्रग्स का मामला चल रहा है। नागपुर के अंदर में एमडी नाम का ड्रग्स का 125 करोड़ का ड्रग्स पकड़ा जाता है, उसका छोटा इंडस्ट्री पकड़ी जाती है, कारखाना पकड़ा जाता है आचपावली में। महाराष्ट्र के अंदर में पिछले 3 महीने के अंदर में 1080 करोड़ का ड्रग्स पकड़ा गया है, एमडी से लेकर। तो ये तो महाराष्ट्र उड़ता पंजाब हो रहा है। स्कूल के पीछे में ड्रग्स बेचा जा रहा है, कॉलेजों में बेचा जा रहा है। तो कहाँ है कानून सुव्यवस्था? महिलाओं के अत्याचार में बढ़ती हो रही है। अभी जनवरी से मार्च के बीच इस राज्य में 2141 छोटी बालिकाओं के ऊपर, महिलाओं के ऊपर अत्याचार हुआ। ये 57% ये 7 महीने के अंदर में क्राइम बढ़ा है। तो इसका मतलब क्या है? ये सत्ता में मशगूल लोग सत्ता मिलाने के लिए कुछ योजनाएं लाकर सरकारी पैसे का दुरुपयोग करके खुद की पाठ थिपाते रहे, और कानून के तरफ, कानून व्यवस्था की तरफ इनका ध्यान नहीं है, ये कंट्रोल नहीं है। राज्य खड्डे में जाए पर हमारा सत्ता फिर से आए, यही नारा लगाकर ये घूम रहे। आता बावनकुळे म्हणाले की अशा घटना घडते तेव्हा सरकारच्या पाठीशी विरोधी पक्षाने उभं राहावं, याचं राजकारण करू नये। हो, ते बिहारमध्ये, आता पश्चिम बंगालमध्ये ते उभे राहिलेत ना, हे दुतोंडी आहे। यांना दुतोंडाचे जे हे असतात ना, साप असतात, ही भाजपची दुतोंडीपणाची भूमिका आहे। तुम्ही पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरावर अत्याचार झाला त्यावेळेस तुम्ही काय केलं? तिथे सगळ्या ज्या ठिकाणी घटना घडतात तुम्ही कोणतं राजकारण करताय? आणि आम्ही त्यांच्या बाजूलाच उभा आहोत ना, आम्ही कारवाई करा म्हणूनच मागणी करतोय। आम्ही काय दुसरी मागणी करतोय? बावनकुळेंना आम्ही कुठे विरोध केला आहे? त्यांच्या पक्षाला कुठे विरोध केला? आम्ही सांगितलं आहे की ही कारवाई डिले का झाली, तुम्ही कारवाई करणार नाही, 2 पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आणि कारवाई होणार नाही, 12-12 तास बसवून ठेवणार। त्यावेळेस कोणाला लाज वाटली? कोण गेले तिथे? एक तरी भाजपचा नेता गेला काय तिथे? या भगिनी बोलतात आमच्या भाजपच्या, बजबज, त्या कोणीतरी त्या विषयाचा निषेध केला काय? यावेळेस काय वाटतं? तुमची जबाबदारी नाही या घटनेच्या विरुद्ध बोलायची? तुमचे तोंड का शिवले जातात? अशा परिस्थितीत शक्ती कायद्याचं काय झालं? जो आम्ही महाविकास आघाडीने शक्ती कायदा जो लागू केला होता तो त्याचा मंजूर करून
राज्याने केंद्राकडे पाठवला. तो कायदा राष्ट्रपतीकडे आत्ता पडून आहे आणि राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्याशिवाय तो कायदा लागू करता येत नाही. म्हणून आमची विनंती आहे केंद्र सरकारला की हा कायदा तातडीनं मंजूर करा. राज्यांनी जो मंजूर केला आहे आणि कडक कायदे झाले पाहिजेत, धाक निर्माण झाला पाहिजे, तरच असे प्रकार थांबू शकतात. हो, काल वणीमध्ये आम्ही काही शूट केलं. कोळशामुळे पिकं जे आहे ते काळे पडलेली आहे, प्रदूषणाची समस्या निर्माण झाली. अक्षरशः शेतात NM ग्लोबल वॉशरीज विरोधात तक्रारी केल्या, त्याची इन्क्वायरी महाजनकडून सुरू केलेली आहे. कसं बघतं, मोठं गोडबंगाल आहे, डस्ट मिक्स पासून तर सगळं नाही. कोळसा काळाच आहे, काळ्यातून कोळशाला तिकडे आता आपण म्हणतो की ब्लॅक गोल्ड. त्यामुळं इथून चक्क सगळे राजकीय लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सत्ताधारी असतील, विरोधक असतील, हे कोळशाच्याच मागे असतात त्या भागातील आणि प्रचंड पैसा त्यातून मिळवत आहे, सगळे मिळवत आहे. त्यामुळे शेतकरी मेला काय, पोल्युशनमध्ये जीव गेला काय, त्या भागामध्ये आरोग्याच्या फार मोठ्या समस्या आहेत, त्यावर ते गंभीर नाही. लोक घेऊन जातात तक्रारी, पण त्या कोळशाच्या खाणीकडून, कोळसा मालकाकडून सगळे हप्ता वसुली सुरू आहे. सत्ताधारी वसूल करतात आणि विरोधकही वसूल करतात. हे आम्ही सांगतो, कुठलाही माणूस त्यामध्ये त्या भागातला त्या लोकांसाठी लढत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं ते दुर्दैव आहे आणि शेतकऱ्यावर हा जो काही अन्याय होतो आहे त्याला जबाबदार हे सगळी मंडळी आहे. आणि विशेष करून ज्या खाणीच्या, ज्या वाशिरीच्या संदर्भात NM ग्लोबल हा तर मोठा माणूस आहे. नागपुरातले मोठमोठे राजकारणी त्यांच्यावर पाठीवर हात ठेवून आहे, तर त्यामुळं त्याच्यावर कारवाई होणार कशी? नागपुरातले आहेत, मला वाटतं की नागपुरातल्या राजकारण्याकडे सुद्धा त्यातला पैसा येतो आहे. तर शेतकरी गेला, मेला, शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त झालं, शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, तरी काही पडणार नाही. पण आम्ही लक्ष घालू, आपण निदर्शनास आणून दिलं. फक्त एकच वॉशर नाही, दुसरी पण आहे रुक्माया म्हणून. आणि हा केवळ प्रदूषणाचाच प्रश्न नाही, तर ब्लॅक मार्केटिंगचा देखील आहे. ब्लॅक मार्केटिंग आहे, त्यामध्ये कचरा मिसळला जातो आहे, की डस्ट मिसळली जाते, याच्यातून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. अधिकाऱ्यापासून तर सर्व राजकारणी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. हे सगळा धंदा गेल्या 5-7 वर्षात सुरू आहे आणि सगळ्यांना हप्ता जातो आहे. त्यामुळे कोणी तो विभागही काम करत नाही, विभागाचे अधिकारी काम करत नाही, कारवाई करत नाही. तर सब गोडबंगाल आहे. ही सत्ता बदलल्याशिवाय कोळशामध्ये झालेल्या या सगळ्या प्रकारावर नियंत्रण आणता येतं. नियमबाह्य त्या रुक्मिणीला तर माझ्या माहितीप्रमाणे रुक्मिणी आणि ते गुप्ता कोलवाश्रीज वगैरे मिळून 800 कोटी रुपयाचा दंड त्यांच्यावर आहे. ते दंडाची वसुली होत नाही, पण धंदा मात्र सुरू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.